खरंच वरून ज्या वेळेला येतो त्यावेळेला काहीतरी एक एक्स फॅक्टर घेऊन येतो. तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि रिलेशनशिपचे डायनामिक्स हा जो तू इतके काळ आपण खूप अ, आत्ता भोवतालच्या कलाकृतीत बघतो त्यावेळेला ते एजेस फार शार्प आहेत. म्हणजे एकदम टोकाचे दिसतात आपल्याला. हम्म. पण ते बिटवीन द लाईन आणि त्यातला समतोल साधणं किंवा त्या कॅरेक्टरशी खेळत राहणं आणि ते थोडंसं अंधूक, धूसर असं करत राहणं, ही काय गंमत आहे वरून? काय खरं तू हे सगळं म्हणतोयस ते मला असं हे सगळं आहे का इथपासून कित्येकदा पण हे सुरुवात तू होते सगळ्यात बेस्ट की करतोस. डीलिंग विथ ह्युमन इमोशन्स इज वरुण इज बेस्ट ॲट इट. बापरे. पण म्हणजे तुझ्या पुन्हा काय म्हणूया आपण प्रश्नाकडे यायचं झालं तर ना मी कदाचित हे थोडंसं वेगळं होईल प्रश्नापेक्षा. पण ना मला ऑब्झर्वेशन्स मध्ये हे लक्षात येतं ना की कित्येकदा आपली पिढी ना आपण ती जी एक वेग आपल्याला मिळालेला असतो ना आपल्या आधीच्या जगण्यामध्ये, तर त्या वेगाशी समहाव ना एका पॉइंट नंतर कॉम्पीट करणं अवघड व्हायला लागतं. म्हणजे आत्ता आपण मला असं वाटतं की आपली पिढी म्हणून आपल्याला बालपणीचा आपलं आयुष्य जगण्याचा वेग आणि आत्ताचा आपला वेग याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ते याच्या आधीची पिढी पण आपली तेच सांगत आली. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर रिएक्शन टाईम आपण जे म्हणतो ना, ते आपल्याला लहानपणी आपल्याला खूप मिळायचा. कदाचित पत्र येणं असेल किंवा एस-टी-डी वरनं फोन लावायचा वगैरे, वगैरे. आता ते सगळं जे झालंय आपण आधीच्या जगलेल्या आपल्या क्षणांशी आपला आत्ताचा वेग मॅचच होत नाही. व्हेअरएज आपल्याला जी दुसरी पिढी समोर येते, तिला लहानपणापासूनच तो वेग असल्यामुळे ती एका त्या वेगातच जगत असते. आणि तिथे आपल्याला असं होतं की अरे आपण कॉम्पीट करू शकत नाही आहोत का काय? आणि आपल्या पुढची पिढी तर ऑलरेडी सेटल झालेली असते त्यांच्या त्यांच्या वेगामध्ये. तर हे काहीतरी ना खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि आता यायला म्हणशील तू तर हे ऑब्झर्वेशन आहे आणि त्याच्यातून मग कुठे ड्रामा तयार होतोय? कशामुळे तो ड्रामा तयार होतोय नक्की? मग तो फक्त आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आईचं फॅमिलीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि रमाचा फॅमिलीकडे बघण्याचा दृष्टिकोन, या दृष्टिकोनात फरक असताना आपण काय पद्धतीने अ, नाट्य त्याच्यामध्ये निर्माण करू शकू, ज्याच्यामध्ये ते दोघंही त्या दोन्ही पात्रांना न्याय दिला जाईल. म्हणजे ते कुठेच तुला असं नाही वाटणार, की आईची बाजू चुकीची आहे किंवा रमाची बाजू चुकीची आहे. ॲब्सोल्युटली. अनफॉर्च्युनेटली त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या प्रसंगामध्ये ते अशा ठिकाणी आहेत, की ते विरुद्ध दिशेला आहेत एकमेकींच्या. सो ते मला फार आवडतं करायला, की सगळ्या पात्रांना त्यांचा त्यांचा न्याय असला पाहिजे. क्या बात. कुठे कोणावरती अन्याय होता कामा नये.